मुळात आपली 1948 मध्ये शाळा आपली जी एसटी सुरुवात झाली त्या या ड्रायव्हरच्या संकल्पनेतून निर्माण झाली की ह्या जनतेला सुरक्षित वाहन जबाबदारीयुक्त चांगली सेवा देण्याची संस्था निर्माण केली ती 1948 साली आज झालेली एसटी आहे. आज बोलता बोलता ती 75 वर्ष पूर्णपणे 76 वर्षांमध्ये आलेली आहे. आणि म्हणून एसटी स्थापन करताना आपली मूलभूत संकल्पना ही होती एसटी सुरक्षित राहील, वेळेवरची सेवा राहील, चांगली सेवा राहील. ही त्रिसूत्रीवर एसटीचा जन्म झालेला आहे. 75 वर्षामध्ये आपल्याला आपल्या त्या चालकांनी मागच्या त्या चालक बांधवांनी सुरक्षितपणे जनतेला जनसेवा दिली. त्याचा एक विश्वास या समाजामध्ये निर्माण झाला आणि म्हणून त्या वटवृक्षामध्ये रूपांतर 75-76 वर्षामध्ये आलं. त्या वटवृक्षाचे आपण फांदे आहोत. आपण छोटे नाही. तुम्ही स्वतःला छोटे समजू नका. समाजाची सेवा करता त्या गाडीमध्ये बसणारा माझा सर्वसामान्य माझा नागरिक आहे. तो विद्यार्थी देशापासून उद्याचा भविष्यातला घडणार तो वैज्ञानिक असेल, तो ड्रायव्हर असेल, तो डॉक्टर असेल, तो प्रोफेसर असेल, तो शिक्षक असेल, एक सुसंस्कृत असा तो विद्यार्थी असेल. त्या गाडीमध्ये बसणारा माझे चालकांचे बांधवांचे माझ्या समाजातले म्हणजे आई मामा काका भाऊ पुतणे मुलगा आहे. त्याची सुरक्षितता माझ्या वाहनामध्ये ती जपण्याचं काम माझं आहे. असे महत्वाचं कर्तव्य तुम्ही करता. ड्रायव्हरला कमी समजू नका. हे समजणार मी माणूस आहे. कारण मी माझ्यातला माणूस म्हणून जागा केला आणि त्या माझ्या जबाबदारीला मी जागा राहिलो तर आपण आपली ड्युटी आनंदाने करू शकतो. माझे मित्र बोलता माझा पगार कमी हो पगार कमी असेल पण पगाराच्या पलीकडे जे अमृत स्वरूपात लोकांकडून तुम्हाला जे आशीर्वाद मिळणार आहे त्याचं मूल्यांकन पैशामध्ये होऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्या पालकांना त्यांच्या प्रवाशाला त्या वर्गाला जर तुम्ही सुरक्षितपणे नेऊन दिलं तर बघा जे येणारा प्रवासी असतो तो विश्वासाने आपल्या एसटी स्टँडवर काय येतो का एसटीतला आमचा प्रवास तो मार्ग तुमच्या डिस्टिनेशनला जाणार आहे तो माझा चालक पण ठेवलं पाहिजे. मी ज्यावेळेस माझ्या ड्युटीवर येणार मी अचानक यायचं नाहीये. आपल्याला शनी ऑफ दिलाय आता जर अगोदर यायला पाहिजे, आनंदाने यायला पाहिजे. घरच्या माऊलीने देताना आपल्याला बाय बाय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. उठलं झटपट निघालं असं होतं कामा नाही. मी ज्या कर्तृत्वावर येणार त्या कर्तृत्वाला मी आनंदाने यायला पाहिजे, हसतमुख यायला पाहिजे. आणि माझी माऊली ज्यावेळेस मी माझ्या हातात घेईल त्यावेळेस तिचे चारही चाकं बरोबर आहेत की नाही बघितलं पाहिजे. तिचं स्टिअरिंग बरोबर आहे की नाही ते पहिले, स्वच्छता आहे की नाही ते पाहिजे. कारण माझ्या गाडीमध्ये बसणार आज जे हजारो एक प्रवासी बसणार आहे ते चांगल्या ठिकाणचे बसणार आहे. ते चांगले कपडे घालून येणार आहे आणि त्यांना अस्वच्छ माझी बस जर दिली तर ते बसणार आहे का नाही बसणार आहे. ते नुसते बसणार नाही ते मला पैसे देणार आहे. त्यांनी पैसे दिले तर तुमचं माझं आपलं अर्निंग वाढणार आहे. अर्निंग वाढलं तर तुमचं माझं पगार सुरक्षित राहणार आहे. म्हणून ती सेवा देण्याचे दृष्टीने आपल्या चालकाने ही गोष्टी केली पाहिजे. त्याच्यानंतर ती गाडी मार्गस्थ करताना जो जो माझा प्रवासी मिळेल तो प्रवासी मी उचलण्याची भूमिका मी घेतली पाहिजे, आनंदाने घेतली पाहिजे. कटकट म्हणून ती नाही घेतली पाहिजे. आणि तो पैसा आहे तो पैसा जर मला आला तरच माझं उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्न वाढलं तर माझा पगार सुरक्षित राहील. तो सन्मान तुम्ही आम्ही निर्माण करू शकतो. तो सन्मान करण्याची भूमिका ड्रायव्हर मंडळीची आहे. आणि याच्यानेच आपल्या समाजामध्ये आपल्या संस्थेबद्दल आदर्श निर्माण आणि एक स्वाभिमान निर्माण आपल्या जनतेमध्ये निर्माण होतो. एक प्रतिमा आपल्या त्या एसटीची निर्माण होते. एसटीची प्रतिमा चांगली निर्माण झाली पर्यायाने आपली प्रतिमा तयार होती. मला एक स्लोगन चांगला ठेवतो एका जणांचं, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात तसं तुम्ही तुमच्या संस्थेचे उत्कर्षाचे शिल्पकार तुम्हीच आहात. तुम्ही जर चांगली सेवा केली तर ते आपण तुम्हाला घडू शकतं. या दृष्टिकोनातून सर्वांनी सर्व चालकांचा ज्यांनी आपला विना अपघात कामकाज केलं त्यांचा मी सन्मान करतो. विना अपघात जे काम करतात त्यांना रेग्युलर इन्क्रीमेंट आहे पण 10 वर्षांनी सुद्धा डॉक्टर साहेब 10 वर्षांनी त्यांना नोटल इन्क्रीमेंट आहे. 17 वर्षाचं काम केलं तर त्यांना एक दुसरा ईटीआयचा पगार मिळतो. एक लक्षात घ्या. आणि 25 वर्षाचं कामकाज केलं विना अपघात तर त्यांच्या पती पत्नीचा सत्कार रेड्डी साहेबांच्या हस्ते पती पत्नीचा साडी थोडी 25,000 रुपये त्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांना सन्मान केला. हा सन्मान आपल्याकडे आहे. हा कोणा आमच्या बाबूजीला मिळत नाही, आमच्या कंडक्टर बंधूला मिळत नाही. हा सन्मान फक्त आणि फक्त माझ्या चालक बंधूंना मिळतोय. त्याचे पायी होण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्या. एक सेवेकरी म्हणून मी त्या माऊलीचा सेवेकरी वारकरी म्हणून मी या ठिकाणी काम करतो. अशी भूमिका आपल्या सगळ्यांनी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कामाचा आनंद यावा. कारण संस्था टिकली तर मी टिकणार आहे. संस्था आहे म्हणून मला वैभव आहे समाजामध्ये. आपली खाकीवरती काळजी तर आपल्याला काय किंमत राहते समाजामध्ये काही राहणार नाही.
करून बघा तो प्रयत्न. आपल्या बरोबर जे सहकारी त्याला खाक्या वर्दीने त्याची आज अवस्था कुठली आणि आपली अवस्था कशी आहे. मान सन्मान हा तुमच्या खाकी वर्दीला आहे. त्या खाकी वर्दीचा सन्मान वाढवायचा असेल तर ती भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल. त्याच दृष्टिकोनातून माझा उत्कर्ष संस्थेचा निर्माण करायचा असेल माझी संस्था विना अपघात सुरक्षित सेवा मला कशी देता येईल माझी संस्थेची कशी निर्माण करता येईल मी बघितलं पाहिजे. कारण एक जर अपघात घडला तर मित्र मी तुम्हाला सांगितलं आता मागच्या वेळेस आपल्याला जवळ 4.5 कोटी 400 कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला भरपाई द्यावा लागली. ही चांगली बाब नाहीये. संस्थेची हानी आहे. तो पैसा वाचू शकतो. कारण आपण एक जर काही जर घटना घडली दुर्दैवी प्राणांतिक अपघात घडला तर 10 लाख रुपये आपल्याला त्या प्रवाशाला द्यावा लागतात. आपल्या इन्शुरन्स कंपनी नाहीये. तुम्ही जे कमावतात पैसे त्याचे पैसे द्यायचे आहे. म्हणून विना अपघात सेवा कशी होईल याची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल. माझ्या हातातून जे काही अपघात घडणार नाही ही भूमिका आपण जर प्रत्येकाने घेतली तर आपला हा पैसा जो जातोय अपघातामध्ये तो वाचेल आणि तो जर समृद्धीचा फायदा आपल्या इतकीसाठी होईल. हीच भूमिका आपल्या कॅपिटलच्या संदर्भात आहे. एक एक थेंब वाचवणं महत्वाचं आहे. माझ्या गाडीचं कॅपिटल चांगलं कसं काढता इथे मी बघितलं पाहिजे कारण तीच कौशल्य आहे. कॅपिटल आपलं कमी 47 48 50च्या घरात जाणारे आमचे चालक आहे. काही जणांचं कॅपिटल 35 33 चुकीचं आहे. हानी आहे. आज डिझेलचे भाव आणि हे जर बघितलं तर कॅपिटलचे आपली खूप मोठं कमी जर कॅपिटल आला तर हानी आपली संस्थेची आहे. म्हणून कॅपिटल सुद्धा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपलं स्किल ते चालकाचं ते राहायची आपण कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण करून ते कौशल्य आपण प्राप्त करून माझं कॅपिटल माझ्या गाडीचं कॅपिटल 48 परंतु मला कसं मिळतंय कारण माझे काही बांधव बघितलं काय बावचं कॅपिटल आहे काय डिव्हिजन मध्ये असेच पण चालक आहेत त्यांच्या गाडी त्यांना गाडी काढायचे त्यांना गाडी